चहापानाचं मुख्यमंत्र्यांचं आमंत्रण मिळालंय, पण चहापानावर बहिष्कार टाकणार असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। चहापानात चांगलं वातावरण असावं लागतं, विरोधी पक्षाशी चर्चा करावी लागते, सरकारची मानसिकता फक्त चहा प्या फोटो काढा एवढीच आहे असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। आमंत्रण मिळालं। आमंत्रण स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं सहीचं लेटर आम्हाला मिळालं, नायशातला भाग नाही, पण त्या चहापानामध्ये एक सौदार्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते। या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या, ही जी सरकारची मानसिकता झाली आहे ना, आम्ही आता माझ्यासारखा माणूस अनेक सरकारं बघितली, 1995 सालापासून मी अनेक मुख्यमंत्री बघितले। विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं ऐकून घेणं, की कुठल्या गोष्टीला आम्ही तुमच्या मान देतोय किंवा कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्या प्राधान्यानं घेऊ न घेणार, त्याच्यावर खूप सौजन्यपूर्वक चर्चा व्हायची। नाही, मला वाटतं आता जे लाड बोलले की भास्कर जाधव कुठे नेमके आहेत तेच त्यांना कळत नाही। त्यांनी पहिलं पक्षातलं स्थान निश्चित करावं, कारण चिपळूण नगरपालिकेत मला वाटतं भास्कर जाधवनी नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार केला, विनायक राऊतांनी तिकडे दुसरा केला। जे पक्षातच तुम्हाला आपला समजत नाहीत, तुम्ही कशाला डोकेफोड करून घेताय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।